नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 2 दिवसांपासून एक वेगळा इमोशनल ड्रामा रंगला। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती हा सगळा ड्रामा होत होता। अर्थात आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे काल हाय व्होल्टेज ड्रामा या संभाजीनगर शहराने पाहिला। परंतु अर्थात या ड्रामाचा मतित अर्थ काय आणि फलार्थ काय, तर तो म्हणजे राजेंद्र जंजाळ यांनी सगळ्यांचीच हवा टाईट करत एका दगडात दोन पक्षी मारले। नेमके जंजाळांनी दोन पक्षी कोणते मारले तेच जाणून घ्यायचे आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून। चला तर मित्रांनो सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। खरं तर भाजपला मुख्य विरोधक सध्या राज्यामध्ये कोण आहे, तर ते आहे शिंदे सेना। होय, शिंदे सेनाच हा मुख्य विरोधक आहे। कारण काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे गट असेल आणि शरद पवार गट असेल, यांची ताकद नगरपालिका निवडणुकांमध्ये जर आपण बघितली तर ती अत्यंत नगण्य आपल्याला दिसून आली। आणि एकट्या शिंदे सेनेने या राज्यामध्ये 2 नंबरचा पक्ष बनत भाजपला चांगला शह दिला। आणि त्यामुळेच की काय, सध्या महाराष्ट्रात नंबर 1 कोण आणि नंबर 2 कोण यासाठी भाजप आणि शिंदे सेनेमध्ये चांगलीच टस्सल रंगलेली आपल्याला बघतोय। आणि असंच एक टस्सल रंगते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये। खरं तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा बाळासाहेबांचा लाडका जिल्हा। या शहराला संभाजीनगर नाव देणं हे बाळासाहेबांचं स्वप्न आणि या शहराला हिंदुत्ववादी बनवणं हे बाळासाहेबांचं कर्तृत्व। आणि अशा या संभाजीनगरला नेहमीच शिवसेनेने महापौर दिला। नेहमीच या संभाजीनगरवरती शिवसेनेने राज्य केलं आणि आता हाच सेनेचा गड भाजपला काबीज करायचा आहे। आणि भाजपचं हे स्वप्न काही कोणापासून लपून राहिलेलं नाहीये। त्यामुळे इथल्या शिंदे सेनेला जर धोका कोणापासून आहे, तर तो उद्धव ठाकरे गटापासून नव्हे, तर तो भाजपपासून। आणि भाजपला या शहरामध्ये किंग बनण्यापासून जर कोणी रोखणार असेल तर ते म्हणजे शिंदे सेना। आणि याच वादाचं परिवर्तन झालं मागील 2 दिवसांच्या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये। परंतु यामध्ये सगळ्यात जास्त जर बळी कोणाचा चालला होता, तर तो चालला होता राजेंद्र जंजाळ यांचा। कारण राजेंद्र जंजाळ मागील काही महिन्यांपासून ज्या प्रभागामध्ये उभं राहण्याची तयारी करत होते, तो प्रभागच संपूर्णपणे भाजपला देण्यात आला। म्हणजे एकूणच काय, तर राजेंद्र जंजाळ यांचा भविष्यातल्या महापौर पदासाठीचा काटच काढण्याचा कार्यक्रम या गोष्टीतून होत होता। एका बाजूला अतुल सावे तर दुसऱ्या बाजूला संजय शिरसाट आणि भोमरे मामा या सगळ्यांनी मिळून जंजाळांचा कार्यक्रम तर केला नाही ना, असा दबक्या आवाजामध्ये सूर निघत होता। आणि एकूणच परिस्थिती सुद्धा तशीच होती। कारण राजेंद्र जंजाळ हे खरं तर आक्रमक नेतृत्व आहे। राजेंद्र जंजाळ सहसा वरिष्ठांना जुमानत नाही असं सध्याचं तरी चित्र आहे। आणि याच जंजाळांनी एक मोठी कार्यकर्त्यांची फळी या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेसाठी तयार केलेली आहे। आणि म्हणून हे राजेंद्र जंजाळ हा युवा व्यक्ती आपल्या डोक्यावर तर बसणार नाही ना, अशी भीतीच भल्या भल्यांना वाटत होती की काय, म्हणून जंजाळांचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला। नेमकं खरं तर याच काळामध्ये शिंदे सेनेमध्ये आलेले आहेत त्र्यंबक तुपे, जे माजी महापौर आहेत। नंदकुमार घोडेलेही सध्या शिंदे सेनेमध्ये आहेत, तेही माजी महापौर आहे। आणि मग या लोकांना शिंदे सेनेमध्ये घेताना कुठली कमिटमेंट केल्या गेली आहे याबाबत मात्र जंजाळ यांना अनभिज्ञ ठेवण्यात आलेला आहे। आणि इथूनच खरा कार्यक्रम सुरू झालेला आहे। परंतु मागच्या 1 दिवसामध्ये जंजाळ यांनी स्वतःची ताकद दाखवत, जंजाळ यांनी एक दबाव गट निर्माण करत एकाच दगडामध्ये भाजप आणि दुसऱ्या दगडामध्ये आपल्याच पक्षातले स्वकीय या दोघांनाही धडा दिलेला आहे। म्हणजे राजेंद्र जंजाळ यांच्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर संभाजीनगरमध्ये आता स्वबळावरती निवडणूक लढवल्या जाणार आहे। आता भाजप आणि सेना यांची युती संभाजीनगरमध्ये तुटलेली आहे। आणि आता खरा संभाजीनगरचा झेंडा कोणाच्या हाती असणार हे ठरणार आहे। अर्थात यामध्ये शिंदे सेना बाजी मारते की भाजप बाजी मारते हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच। परंतु पहिल्या फेरीमध्ये मात्र राजेंद्र जंजाळ यांनी सगळ्यांचीच हवा टाईट करत शिंदे सेनेला आता या संभाजीनगरचा शिलेदार बनवण्याचं ठरवलेलं दिसतंय। अर्थात येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेला लोक किती डोक्यावरती घेतात ते आपण बघूच। तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।